या ठिकाणी बौद्ध समाज संवाद दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचे आगमन झालेलं आहे। त्यांनी सर्वांनी गावातील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। संगत डोंबिवली जिल्हा या ठिकाणी बौद्ध समाज संवाद दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी गावातील असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। प्रमुख पाहुण्याचं आगमन झालेलं आहे। तर सर्व वस्तीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याची कृपा करावी। भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्ध की जय। भगवान बुद्धांचा विजय असो। भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्यामि। सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि। अभिन्नदाना
यांचा विजय असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो. साधू साधू साधू. दौऱ्याकरिता माननीय या ठिकाणी उपस्थित झालेले माननीय अशोकजी सोनवणे साहेब प्रदेशाध्यक्ष भारी भोजन महासंघ, तसेच राजेंद्र भाऊ पातोडे हे अकोल्यावरून आलेले आहेत, तसेच औरंगाबादवरून अमित भाऊ भुजबळ साहेब आले आहेत. त्यानंतर विधानसभेचे माननीय प्राध्यापक माननीय मनोज निकाळजे साहेब आलेले आहेत. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे मुंबईवरून युजी बोरांडे साहेब आलेले आहेत. त्यानंतर विचारवंत साहित्यिक विनायकरावजी जामगडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर माननीय चंद्रपूरवरून माननीय कुशलभाऊ निस्ताम साहेब आलेले आहेत. तसेच नागपूरवरून दिलीप दुपारी आले आहेत. कामतीवरून प्रशांतभाऊ नगरकर आलेले आहेत आणि तसेच कामतीवरून नरेशभाऊ वाघमारे आले आहेत. या ठिकाणी बौद्ध समाज संवाद दौऱ्याकरिता या ठिकाणी प्रमुख पाहुणे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी प्रमुख पाहुण्याचं स्वागत करण्यात येत आहे. माननीय अशोकभाऊ सोनवणे साहेब यांचं स्वागत प्रशांत वाघमारे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर राजेंद्र भाऊ पातोडे साहेबांचे स्वागत जगदीश रंगारी साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जगदीश रंगारी साहेब. त्यानंतर औरंगाबादहून आलेले माननीय अमित भाऊ भुजबळ यांचे स्वागत संघपाल चंदनखेडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सभेचे माननीय मनोज निकाळजे साहेब यांचे स्वागत रविभाऊ वानखेडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे मुंबईहून आलेले युजी बोरांडे साहेब यांचे स्वागत रविभाऊ बोरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रविभाऊ बोरकर. तसेच नागपूरचे माननीय विनायकरावजी जामगडे साहेब यांचे स्वागत दीपक वास्तविक साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
नागपूरचे दिलीप दुपारे यांचं स्वागत नितेश नागदेव कधी लक्ष्मी मी त्यांना विनंती करतो. तसेच माननीय प्रशांतजी नगरकर साहेब यांचं स्वागत सदानंद शिंदे कधी लक्ष्मी त्यांना विनंती करतो. तुम्ही इथं बसा. तसेच कामठ्यावरून आलेले नरेश भाऊ वाघमारे यांचं स्वागत किशोर जामगडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नरेश भाऊ वाघमारे यांचं स्वागत किशोर जामगडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित झालेले आणखी भारतीय बौद्ध महासभा पूर्व नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष तुलारामजी रामटेके साहेब यांचं स्वागत उद्धव गजबे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उद्धवजी गजबे साहेब. तसेच कामठी तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभेचे आनंदजी केतकर साहेब यांचं स्वागत फुलचंदजी जामगडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच समता सैनिक दल नागपूर जिल्ह्याचे जीओसी त्यांचं प्रमोदजी खांडेकर साहेब यांचं स्वागत नयन जामगडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच युवा आघाडी अध्यक्ष माननीय मनीष बोरकर साहेब यांचं स्वागत बुद्धदास लोखंडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच पश्चिम जिल्हा नागपूरचे महासचिव अजयजी सहारे साहेब यांचं स्वागत धर्मपाल बोरकर करतील अशी त्यांना विनंती करतो. तसेच माननीय अशोकजी सोनवणे साहेब या ठिकाणी रीताबाई जामगडे आणि सीमाबाई जामगडे हे अशोकजी सोनवणे साहेबांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तर प्रास्ताविक प्राध्यापक निकाळजे सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित सर्व धम्मबांधव धम्मभगिनींना सप्रेम जय भीम. सर्वांना उपस्थितांना सप्रेम जय भीम. आज या ठिकाणी बौद्ध धम्म संवाद यात्रेच्या निमित्तानं उपस्थित आमचे मार्गदर्शक भावी बौद्ध महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे, वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव तथा वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय राजेंद्र भाऊ पातोडे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य योद्धा अमित भाई सुंदर, या ठिकाणी आमच्या समोर उपस्थित असणारे भारतीय बौद्ध महासभेचे युजी बोराडे सर आणि आपण सर्वजण वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्रहो, आपण सर्वजण सुशिक्षित आहोत, जाणकार आहोत आणि गेल्या 2 लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातला असणारा आपण विचार केला, मतांची असणारी आकडेवारी जर आपण लक्षात घेतली तर असं लक्षात येतं की 2019च्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी राजकीय चळवळीला इथल्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी मतदाराने जवळपास 42.5 ते 43 लाख मतं जी आहे तेवढी दिलेली आहे. परंतु 24 मध्ये आपण त्याचं अवलोकन जेव्हा करतो त्यावेळेला असं दिसतंय की आंबेडकरी समूह जो काही आहे हा भ्रमित झाला आहे, तो संभ्रमात पडला आहे आणि त्यामुळं त्याचा मतं जी काही आहेत ती मतं कुठेतरी वळवण्यामध्ये इथले असणारे लोक जे काही आहेत ते यशस्वी झाले असं दिसतो. दुसरा एक भाग आपल्याला या ठिकाणी असा दिसतोय, गेल्या 30-35 वर्षाच्या राजकीय वाटचालीचा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला आंबेडकरी समूहामध्ये असणारं पॉलिटिकल मॅच्युरिटी आलेली आहे का याचा सुद्धा विचार करणं असणारं गरजेचं आहे. राजकीय निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये किती आलेली आहे. खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे समता प्रस्थापित करण्यासाठी आपण काम करत आहोत आणि अजूनही आपल्या लक्षात असं येत आहे की अजूनही सामाजिक समता जी काही आहे ती सामाजिक समता प्रस्थापित झाली असं दिसत नाहीये. समता या शब्दाचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त सामाजिक समता एवढ्या पुरताच असणारा मर्यादित होता असं नाहीये, तर ती समता जी काही आहे त्या सामाजिक समतेच्या पलीकडे जाऊन अजून काहीतरी अपेक्षित असणारं बाबासाहेबांना होतं. परंतु ती सामाजिक समता सुद्धा प्रस्थापित करण्यामध्ये आपण या ठिकाणी अपयशी ठरलेलो आहोत आणि हे अपयशी याच्यासाठी ठरलेलो आहोत की आपण आपला सक्षम राजकीय पर्याय जो काही आहे तो उभा करू शकलो नाही आणि म्हणूनच कधीतरी खैरलांजी घडतं आणि म्हणूनच कधीतरी असणारं भीमा कोरेगाव घडतं. अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि जवळपास 14 15 वर्ष आपल्याला एका विद्यापीठाच्या नामांतरासाठी लागतो. तर हे आपल्याला या ठिकाणी असं दाखवतंय की आपण सामाजिक समता प्रस्थापित करू शकलो नाही कारण की आपल्याजवळ सक्षम अशा पद्धतीचा असणारा राजकीय पर्याय जो काही आहे हा राजकीय पर्याय आपल्याकडे त्या ठिकाणी नव्हता आणि म्हणून मग या पद्धतीच्या असणाऱ्या अनेक संकटांना जे काही आहे ते संकटांना आपल्याला सामोरं जावं लागलं. कित्येक तरुणांचे असणारे जे काही आयुष्य जे काही आहेत याच्यामध्ये असणारे हे झालेले आहे. समता या संदर्भामध्ये असणारं बोलत असताना बाबासाहेब समता या 75 वर्षात गेला नाही हे अत्यंत खेदानं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. गेल्या 40 वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
जो सक्षम पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करतात, त्या पर्यायाला इथले असणारे प्रस्थापित जे काही आहेत ते प्रस्थापित त्या ठिकाणी असणारं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, त्याला कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न करतात, त्या सक्षम पर्यायाला कुठेतरी अडचणी निर्माण करून थांबवण्याचा प्रयत्न जो काही आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग आपल्याला सक्षम राजकीय पर्याय म्हणून उभं राहायचं जर असेल तर आपल्याला मध्ये असणारं पॉलिटिकल मॅच्युरिटी किती आहे, राजकीय सक्षमता, राजकीय निर्णय घेण्याची क्षमता किती आहे ती विकसित करणं, राजकीय समता प्रस्थापित करण्याचा विचार जो काही आहे हा प्रत्येकाच्या घराघरामध्ये रुजवणं जे काही आहे हे सुद्धा आवश्यक आहे असं मला या निमित्तानं सांगायचं वाटतं. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेला राज्यघटना निर्माण करायची होती त्यावेळेला अनेक संकट जी काही आहेत ती संकट निर्माण झाली आणि या राजकीय घटना ज्या वेळेला या देशाला बाहेर करण्यात आली त्या राजकीय घटनेचं रूपांतर जे काही आहे आपण सर्वजण आहोत. कारण आपण आता एक चांगल्या पद्धतीचं असणारं सामाजिक आयुष्य जगत आहोत. गाव कुसाच्या बाहेरचं जनावरापेक्षा जे हीन जीवन आपल्या मागच्या 4-5 पूर्वीच्या पिढ्यांनी भोगलेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी सुरक्षित आज आपण या भारतीय संविधानामुळे झालेलो आहोत. परंतु या संवैधानिक मूल्यांची आपण सर्वजण लाभार्थी, त्या संवैधानिक मूल्यांची जाण, त्या संवैधानिक मूल्यांमुळे आपल्यामध्ये झालेलं परिवर्तन जे काही आहे त्या उपकाराची, त्या संवैधानिक मूल्यांच्या उपकाराची परतफेड कधी करणार आहोत हा प्रश्न सुद्धा आपण स्वतःला विचारणं या निमित्तानं गरजेचं आहे. हा प्रश्न स्वतःला विचारत असताना मी ह्या राजकीय पर्याय निर्माण करण्यासाठी काय योगदान देऊ शकतो, काय प्रयत्न करू शकतो याच्या संदर्भामध्ये असणारी चर्चा जी आहे ती चर्चा सुद्धा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आता अलीकडे जे काही आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होत आहे की आपल्या 4-5 पूर्वीच्या पिढ्या ज्या काही आहेत त्यांना जे काही आयुष्य होतं ते आयुष्य आपल्या पुढच्या पिढीला वाटायला येतंय की काय अशा पद्धतीची गंभीर परिस्थिती जी आहे ती गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र जे काही आहे ते चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. ज्या लोकांनी संविधान बचावचा कांगावा करून आपली आंबेडकरी मतं ओरबाडून घेतली त्या लोकांनी ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला अनुसूचित जाती आणि जमातीच्या उपवर्गीकरणाचा आणि क्रिमिलियरचा त्यातल्या कुठल्याही पक्षानं ज्यांनी कांगावा करून आंबेडकरी मतं घेतली त्यातल्या एकाही पक्षाने जे काही आहे महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष असतील त्यांनी एकानेही ब्रश शब्द सुद्धा काढला नाही. त्यातला एक बहादर तर तिकडे अमेरिकेमध्ये जाऊन म्हणाला की मला इथलं असणारं भारतातलं आरक्षण जे काही आहे ते आरक्षण संपवायचं आहे. मित्रांनो आज आपल्याला जे काही मिळालेलं आहे आपल्या जीवनामध्ये असणारा जो काही बदल झालेला आहे तो या संवैधानिक मूल्याचं जे काही आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे त्या आरक्षणामुळे तो असणारा बदल झालेला आहे. आपल्याला शिक्षण त्या संवैधानिक मूल्यांमुळे असणारं मिळालेलं आहे, आपल्याला नोकरी त्याच्यामुळे मिळालेली आहे, आपल्याला चांगला आवाज त्याच्यामुळे असणारा मिळालेला आहे, आपल्याला चांगले वस्त्र त्याच्यामुळे असणारे मिळालेले आहे. परंतु या उपवर्गीकरणाचा अर्थ असा निघतो की आता एकदा ज्याने असणारं शिक्षणाच्या मध्ये असणारा आरक्षणाचा उपभोग घेतला असेल त्याच्या कुटुंबातल्या दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्या शिक्षणाच्या संदर्भामधला आरक्षणाचा उपभोग घेता येणार नाही. कुटुंबातल्या ज्या कुठल्या व्यक्तीने असणारं नोकरीच्या संदर्भामधला आरक्षणाचा उपभोग घेतला असेल त्याच्या कुटुंबातल्या दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला जे काही आहे त्या आरक्षणाचा असणारा नोकरीच्या संदर्भामध्ये उपभोग त्या ठिकाणी घेता येणार नाही. क्रिमिलियरच्या संदर्भामध्ये सांगायचं जर झालं तर ज्या कुटुंबाची असणारी उत्पन्न मर्यादा वार्षिक उत्पन्न मर्यादा जी काही आहे 7 लाखापेक्षा कमी आहे त्याला क्रिमिलियर त्याच्यापेक्षा वरती जो आहे तो क्रिमिलियर त्या ठिकाणी असणारा समजला जाईल आणि त्याच्यापेक्षा खालचा जो असेल तो नॉन क्रिमिलियर जो आहे तो नॉन क्रिमिलियर त्या ठिकाणी असणारा समजला. म्हणून आता भविष्यामध्ये आपल्या मुलांना शिक्षण मिळू शकतं का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि शिक्षणच जर मिळालं नाही तर मग नोकरीचा असणारा प्रश्न जो काही आहे तो प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत नाहीये. मग पुन्हा आपली वाटचाल जी काही आहे ती गाव कुसाच्या बाहेर असणारी जी काही आपली पिढी होती त्याच्याकडे होताना असणारं दिसेल. आणि तुम्ही जे काही आहेत जर शिक्षण मिळालं नाही तर नोकरी मिळणार नाही आणि मग लेबर क्लास जो काही आहे तो लेबर क्लास आपल्यामध्ये तयार होईल. लेबर क्लास शिवाय आपल्याकडे पर्यायच उरणार नाहीये. अशा पद्धतीची गंभीर परिस्थिती जी काही आहे ती गंभीर परिस्थिती निर्माण झाली. आपण आता सध्या स्वप्न बघत आहोत की माझा मुलगा प्राध्यापक होईल, माझा मुलगा डॉक्टर होईल, माझा मुलगा इंजिनियर होईल. अशा पद्धतीची जी स्वप्न आपण आपल्या पुढच्या पिढीच्या बद्दल जातो त्या स्वप्नांवरती आता तुमच्या प्रश्नचिन्ह जे काही आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि ही गंभीरता जी काही आहे ही आता तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे.
हा आता सामाजिक अशा पद्धतीचा विषय झालेला राहिलेला नाहीये. हा आता तुमचा वैयक्तिक अशा पद्धतीचा विषय झालेला आहे. आणि म्हणून मग तुमच्या स्वतःच्या पुढच्या पिढीला जर तुम्हाला सक्षम करायचं असेल, तुमच्या स्वतःच्या पिढीचं भविष्य जर तुम्हाला वाचवायचं असेल, तर तुम्हाला सक्षम अशा पद्धतीचा राजकीय पर्याय जो आहे तो राजकीय पर्याय निर्माण करावा लागेल. आणि तो राजकीय पर्याय निर्माण करण्याची, तो राजकीय पर्याय देण्याची क्षमता असलेला नेता जो कोणी असेल तर तो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेता मला या ठिकाणी दिसतो. आणि आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर जो कुठला उमेदवार देतील त्या उमेदवाराला गॅस सिलेंडर या निशाणी पुढचं बटन दाबून तो सक्षम पर्याय जो काही आहे हा आपण स्वतः निर्माण करायला अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद सर. चांगलं मुलाचं मार्गदर्शन केलं. या ठिकाणी त्यानंतर माननीय विनायकरावजी जामगडे साहेब ते आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी चळवळीला फुलवण्यासाठी ज्या आंबेडकरी योद्ध्यांनी बलिदान दिलं त्या सर्व आंबेडकरी शहीदांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आदरणीय मंच बंधू, मला भाषणाच्या आधी आमचे मित्र नरेश वाघमारे म्हणाले, म्हणजे कानामध्ये म्हणतो देऊन टाकला त्यांनी की तुम्ही बोला पण 5 मिनिटाच्या वर नाही बोलायचं. हा आदेश पाहावं लागलं, कारण की नेत्यांनी दिलेला आदेश हा पाळला पाहिजे. मी माझ्या जीवनामध्ये पक्षामध्ये काम करत असताना नेत्याचा आदेश पाळत असतो. त्याच्यामुळे काही आदेश पाहावं लागेल. जास्तीत जास्त 5 मिनिटाच्या 6 मिनिट. बांधवांनो, आता याच्या पहिले अत्यंत मुद्देसूद आणि या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये या देशाचं कसं राजकारण असावं याच्यावरती वक्त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. बांधवांनो, या देशामधली विषम व्यवस्था, ही विषम व्यवस्था इथल्या मनुवादीने निर्माण केलेली आहे. आणि त्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दंड थोपटला आणि प्रण केलं की जर मी ही व्यवस्था बदलवू शकलो नाही आणि इथला जो दलित पिढी शोषित माणूस आहे त्याला मी न्याय देऊ शकलो नाही तर मी स्वतःवर गोळी मारून घेईन अशा पद्धतीचा प्रण केला. आणि बाबासाहेब सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानामध्ये काम करायला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचा जो अपमान झाला त्या अपमानाने व्यथित होऊन बाबासाहेब आंबेडकर झाडाखाली अगदी तसं रडले आणि सांगितलं की मी इतका शिकला सवरला म्हणत असताना माझी जर अशी अवस्था असेल तर माझ्या गावकुसामध्ये राहणारा माणूस, गावकुसामधला असणारा हा श्रमिक, हा गावकुसामध्ये असणारा दलित माणूस, पीडित माणूस, शोषित माणूस याचं काय होईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला चेतना निर्माण केली, स्वाभिमान आपल्याला दिला. आज आपण काय काय शिकलो असेल बाबासाहेबांपासून तर आम्ही शिकलो स्वाभिमान. आम्ही स्वाभिमानाच्या सावरचा सुद्धा करू शकत नाही. आम्हाला स्वाभिमान पाहिजे आहे, स्वाभिमानाने आम्ही जाऊ शकतो. आणि म्हणून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना हा स्वाभिमान अत्यंत महत्वाचा आहे. हा स्वाभिमान कायम राहायला पाहिजे. आणि येणारं जे काही राजकारण आहे या देशामध्ये असणार एक मुद्दा सांगून मी थांबवतो. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटना लिहित असताना पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले की तुम्ही आज काही डॉक्टरिंग करत आहात आणि समाजाच्या दृष्टीने विचार करत आहात
तर आमचा हा ओबीसी समाज आहे, आमचा हा मराठा समाज आहे, या समाजासाठी काही तरतूद केलेली आहे का? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की पंजाबराव मी हा ड्रॉप तयार केलेला आहे आणि मी थोडासा पाय मोकळे करून येतो, तोपर्यंत तुम्ही वाचलं पाहिजे. बाबासाहेब गेले, पंजाबरावांनी ते वाचलं आणि पंजाबरावांचं हृदय भरून आलं. पंजाबरावांना वाटलं की आम्ही न सांगता बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी एवढं झिरो दिलेलं आहे. सांगते पंजाबराव देशमुख कधी झाले, ते मराठा समाजामध्ये जाऊन सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. त्यावेळेस बाबासाहेबांच्या राजगृहावर मराठ्यांचा मोर्चा आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काही ध्येय नाही, मार नाही, आम्ही मांग नाही, कमार नाही, आम्ही खानोकुळी मराठे आहोत, आम्ही हजारो एकराचे शेतकरी आहोत, शेकडो आमच्याकडे शेती आहे, आम्ही पाटील आहोत, पाटील की आमच्यामध्ये आहेत, आम्हाला हे तुमची आरक्षणारूपी भीक नको आहे. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लोकांना बोलावलं आणि सांगितलं की बाबांनो, तुमच्याकडे जर 100 एकर जमीन असेल, तुम्हाला जर 5 मुलं असतील तर त्याची विभागणी कशी होईल? आणि मग विभागणी जर झाली तर एक वेळ असा येईल की तुम्ही आज जमीनदार आहात, उद्या तुम्ही जमीनहीन भूमी होऊ शकता आणि अशा वेळेस तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी तुम्हाला आरक्षणाचा उपयोग होईल. आज आपण काय बघतो? आज आपण पाहतो की मराठा लोक आज आरक्षण मागते आहेत. मला आरक्षण द्या, कारण की त्यांना माहित आहे की या आरक्षणामुळे इथे ज्या वर्गाला आपण गावकुसाच्या बाहेर ठेवत होतो, अंगणातल्या सळ्याच्या बाहेर ठेवत होतो, तो माणूस आज कलेक्टर आणि कमिशनर झालेला आहे. तो माणूस तुम्हाला अधिकार देण्याचा गोष्टी करतो आहे. म्हणून आम्ही सुद्धा आरक्षण दिलं तर आमचे मुलं असतील अशा पद्धतीचा विचार पर्यायी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आज या देशातला मराठा माणूस मानतो आहे. इथला ओबीसी म्हणजे तेलीमारी कुंडली. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य लिहिताना ज्या कलमा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये 340 कलम हे ओबीसी साठी होतं आणि त्या ठिकाणी ओबीसी वर्गांना म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हा ओबीसी समाजासाठी फंडामेंटल राईट्स म्हणून देणार होते. परंतु यांच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी या 10 वर्षानंतर याचं सर्वेक्षण झालं पाहिजे आणि त्याचा अहवाल सादर झाला पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 340 कलमामध्ये तरतूद केली. 341 कलम शेड्यूल कास्ट साठी आहेत आणि 342 कलम आहे हे शेड्यूल ट्राईब साठी आहे. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व दृष्टीने विचार करून या ठिकाणी इथल्या दलितांसाठी ओबीसी साठी काम केलेलं आहे. आमचा ओबीसी वर्ग आजही काँग्रेसच्या मागे लागून, बीजेपीच्या मागे लागून आपला सत्यानाश करण्याच्या मनस्थितीत आहे. आज ओबीसीने विचार केला पाहिजे की आमचं भवितव्य कशात आहे. आमचं भवितव्य या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेत आहे की समतावादी व्यवस्थेत आहे. बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी जो आम्हाला मार्ग दिलेला आहे हा समतावादी मार्ग आहे आणि या समतावादी मार्गामध्ये आपण सर्व लोक जर आलो, इथला ओबीसी समाज हा जर आंबेडकरी समाजाच्या खांद्याला खांदा लावून जर कामाला लागला तर निश्चितच या देशामध्ये परिवर्तन होऊ शकतो, या देशात क्रांती होऊ शकते आणि ही अपेक्षा जास्त बोलत आहे. सांगून जातो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद जामगडे साहेब. यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे हे जे बोरांडे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो.
कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी केवळ वंदन करतो. संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष ते तुम्ही शिल्पकार बौद्धाचार्याचे जनक भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला केवळ वंदन करतो. संस्थेच्या राष्ट्रीय सुरक्षा महाउपाशिका ममता सागर आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या गेल्या 47 वर्षापासून अखंडपणे सुरू असलेल्या धम्मकार्यात मी श्रीवार वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार तसेच वशिराचे प्रणेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सुद्धा मी श्रीवार वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता तसेच दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्याला सुद्धा मी श्रीवार वंदन करतो. आज या ठिकाणी जो संवाद दौरा आहे, बौद्ध समाज संवाद दौरा, त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व पाठवांना सर्वांना देव करतो. या ठिकाणी आपण बघितलं असेल की आषाढ पौर्णिमेपासून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी आता आज मला वाटतं आमच्या नागपूर जिल्ह्याचे पूर्वचे अध्यक्ष आदरणीय सदानंद रामटेके हे सुद्धा उपस्थित त्यांचे कार्यकारी उपस्थित त्यांना सुद्धा जयंत करतो. तर आषाढ पौर्णिमेपासून आपण तर आश्विन पौर्णिमेपर्यंत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आपण या ठिकाणी म्हणजे सर्वच महाराष्ट्रामध्ये वर्षानिमित्त प्रवचन मालिका सुरू केली आहे. आणि जे खेडेगाव आहे त्या लहान लहान गावाच्या ठिकाणी ग्रंथपठणाचे कार्यक्रम सुरू आहेत. तर त्यानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांना उपाध्यायांना वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. भारतीय बौद्ध महासभेचा महाराष्ट्राचा संस्कार प्रमुख म्हणून या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांचं अभिनंदन करतो की आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी धम्माचं काम सुरू केलं आहे. या ठिकाणी मी एवढं सांगेल की बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर देऊन ठेवा की तुम्ही शासक करते जमा झालं पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आपण धम्माचं तर काम करीतच आहोत. त्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचा सुद्धा या ठिकाणी आपण हे करूया, थोडा त्याचा मतार्थ घेऊया. तर या दृष्टीने मी म्हणेल की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान, लोकशाही आणि आरक्षण दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला ज्याला गंभीरपणे विचार करायचा आहे. आपण बघितलं असेल की त्या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला म्हणते धार्मिक अधिकार दिलेले आहेत. धार्मिक अधिकार म्हणजे की आपण जो आपल्याला धम्म या ठिकाणी आवडता असेल किंवा सगळा स्वीकार करायचा असेल तो आपण करू शकता. परंतु आपण या ठिकाणी बघितलंय की ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 साली दीक्षा दिल्यानंतर आपल्यामध्ये खूप मोठं परिवर्तन झालेलं आहे. आपण धम्माचं दैनंदिनपणे ते आपल्या व्यवहारामध्ये अध्ययन करतो आणि ते अभ्यास करतो. त्यामुळं आपले जे आपण हे ज्याला सामाजिक प्रगती झालेली आहे ते आपल्याला आढळून येते. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण जे बघतो इतर ठिकाणी आपल्या धम्मामध्ये दीक्षा घेण्याचा प्रोग्राम राजस्थान असेल, गुजरात असेल त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की हे पाहून येथील जे जातीय जे राज्यकर्ते आहेत त्यांनी त्याला कुठेतरी अटकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं धार्मिक स्वातंत्र्य दिलंय त्याला कुठं आळात घालण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यामधून त्यांनी एक नोटीस काढली की कलेक्टरची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही धर्मांतर करू नये अशा प्रकारे बंधन घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होते. म्हणून हे आपल्या घटनेच्या विरुद्ध आहे. आणि त्यामुळं हे काही शिवसेना त्याच्याबद्दल आवाज उचलणार नाही किंवा काँग्रेस त्याबद्दल आवाज उचलणार नाही किंवा राष्ट्रवादी उचलणार आहे. तर तोच असे जे प्रश्न आहेत. आता दुसरा प्रश्न आपण बाबासाहेबांनी शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. परदेशामध्ये आपले मुलं जात होते परंतु परदेशामध्ये मुलांकरता त्यांनी अटी टाकल्या की तुमच्या परदेशात जात असताना त्यांनी पहिल्या स्ट्रोकमध्ये ज्याचा पर्सेंटेज 93 असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा लोकांनाच आम्ही स्कॉलरशिप देऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे काही बंधन घालून त्याला अडवणूक करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून जे अधिकार दिले ते आम्हाला शिक्षणाचा आहे. जो मोफत शिक्षण असेल आपण बघितलं असेल की या ठिकाणी जे जिल्हा परिषद शाळा असतात, नगरपालिका शाळा असेल
आता या मला वाटतं काल परवा जे आदेश काढलाय की आपल्या महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत, नगरपालिका शाळा आहेत, तो आपला गुजरातचा जो अदानी आहे तर त्याला ते देणार आहेत. म्हणजे यानंतर शिक्षण आहे आपल्याला जे आपल्याला घटनेनं सहज आणि सुलभ दिलेलं आहे, म्हणजे कुठलाही खर्च न करता ते आता यांचे पैसे भरल्याशिवाय जे पैसे भरण्याची लायकी आहेत तेच भरतील आणि बाकीच्यांना या ठिकाणी अभ्यास आपल्या शिक्षण घेण्याकरता मिळणार नाही. म्हणून असे जे मुद्दे संवैधानिक मूल्य आहेत जे आपल्यापासून हिरावून घेतले जात आहेत त्याकरता आपली राजकीय शक्ती या ठिकाणी आपण तयार केली पाहिजे. या ठिकाणी आपण बघितलं असेल की या येणाऱ्या म्हणजे आपण 2024 मध्ये लोकसभा निवडणूक झाली त्याबद्दल एक आपलाच हे होता निर्णय होता आपल्या लोकांचा की भारतीय संविधान हे वाचायला पाहिजे. आता या ठिकाणी बीजेपीने एक आवाज उठला की आम्ही 400 लेते रहेंगे, म्हणजे 400 घेतल्यानंतर होतं की संविधान बदलणार आणि त्याचाच उपयोग करून काँग्रेसने बघितलं की आम्हाला संविधान वाचवायचं म्हणून आपण एकत्रित यायला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा जो होता ते संविधान वाचलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून बीजेपी आपले राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस हे एकत्रित झाले. परंतु हे एकत्रित असताना आपल्याच आंबेडकरी समाजाचे जे काही नेतृत्व आहे बाळासाहेब आंबेडकर यांना सविस्तरपणे चांगल्या प्रकारे दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बाळासाहेबांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही या ठिकाणी आम्हाला सत्तेवर जायचंय, आम्हाला सत्तेचा पाठपुरावा करून आम्हाला या देशाची घटना वाचवायची आहे. परंतु या लोकांनी साहसिकपणे बाळासाहेब आंबेडकरांना व्यवस्थित बाजूला केलं आणि यांचं ही ज्यामध्ये आघाडी तयार केली. या आघाडीमध्ये निर्माण करत असताना बघितलं की बाळासाहेबांना त्यांनी बाजूला केल्यामुळे आपले जे संविधानिक अधिकार आहेत आता आपण बघितलं असेल की हा जो आहे शिवसेना हे सुद्धा हिंदुत्वाच्या भाषेने बोलते, बीजेपी सुद्धा हिंदुत्वाच्या बाजूने बोलते. म्हणजे हे जे आहे हे हिंदू राष्ट्र आपल्याला आज जो सर्व धर्मांना समान अधिकार आहेत बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीमध्ये, परंतु या ठिकाणी यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि त्याच्या विरुद्ध जर आपण बोललो तरच योग्य आहे. बाबासाहेबांनी आपल्याला सर्व धर्मांना समान अधिकार लोकशाहीमध्ये दिलेला आहे. म्हणून असे काही जे मुद्दे आहेत तर आपल्याला हे मुद्दे घेऊन चालणारा फक्त आणि फक्त बाळासाहेबांचं वंचित बहुजन आघाडी आहे आणि त्यामुळे आपण बघितलं असेल कारण भारतीय बौद्ध महासभेचं कार्य करत असताना धार्मिक काम करतो. काही लोक म्हणतात की जे धार्मिक कार्य करतात त्यांनी राजकीय विषयावर बोलू नये. माझं म्हणणं हे आहे की 1942 साली बाबासाहेब आंबेडकर मजूर पक्षाचे गव्हर्नरच्या मंत्रिमंडळामध्ये असताना त्यांनी मजूर मंत्री म्हणून काम केलेलं आहे. तर हे मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी खूप मोठं काम केलेलं आहे की आपले मजुरांची जे नोकरीमध्ये जे 12 तास काम करायला लागायचं तर ते 8 तासावर आणून ठेवलं. त्याचप्रमाणे मजुरांना पूर्वी बोनस मिळत होता, बाबासाहेबांनी बोनसची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे आपल्या महिलांना बाळंतपणे सुट्टी मिळत होती ती म्हणजे अशा प्रकारे मजूर मंत्री असताना जे काही आमच्या गरिबांचे प्रश्न आहेत, जे काही प्रश्न आहेत हे बाबासाहेबांनी त्या मंत्रिमंडळात जाऊन मजूर मंत्री म्हणून सोडलेले आहेत. पुण्या देशामध्ये विद्युत येऊन ते पाटबंधारे काढलेले. अशा प्रकारे राजकीय स्वातंत्र्य केलं आणि त्यानंतर 1956 साली धम्मदीक्षा दिली. म्हणजेच बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की धम्माचा रस एक धम्म आणि राजकारण एकाच राहणे 2 बाजू आहेत. त्यामुळे आपण धम्माचं काम करत असताना दुसऱ्या बाजूला राजकारणापासून आपण दूर जाऊ शकत नाही. काही लोक म्हणतात राजकारणी लोकांनी आपली वेळात येऊ नये, त्यांनी फक्त बाहेरच बोलावं. तसं नाही आहे. बाबासाहेबांनी जसं आपल्याला धम्माचं शिकवलेलं आहे त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी लिहून सांगितलं की तुम्ही आपले जाऊन भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासन कधी जमत आहे. मग आपले लोक मुलं शिकून आपले कलेक्टर होतात, DSP होतात किंवा जे काही तहसीलदार वगैरे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतात. त्याचप्रमाणे आपल्याला शासनमध्ये जाताना तुम्हाला सरपंच व्हायला पाहिजे, तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य व्हायला, नगरपालिका सदस्य व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी आपला अधिकार लाजण्याकरता आमचं स्वतंत्र असं राजकीय अस्तित्व मिळालं पाहिजे आणि तेच राजकीय अस्तित्व बाळासाहेब आंबेडकरांना वंचित आघाडीतून तयार करायचंय. आपल्याला अकोला पॅटर्न या ठिकाणी पूर्ण देश आपल्या राज्यामध्ये आणायचं आहे. अकोला पॅटर्न म्हणजे गेल्या 26 वर्षापासून त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर आपला भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित आघाडीचे जे काही आपले लोक आहेत त्यांच्यासोबत मुस्लिम असतील, इतर जातीचे ओबीसीचे वगैरे लोक असतील त्यांना न्याय देऊन त्यांना योग्य ते पदावर देतात. अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते वातावरण विधानसभेच्या माध्यमातून तयार करायचं आहे. आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावं एवढंच बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. त्याला महाराजचं मार्गदर्शन केलं.
त्यानंतर औरंगाबाद या ठिकाणून आलेले माननीय अमितभाऊ भोईकर साहेब ते आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व महापुरुषांना अभिवादन करून बौद्ध समाज दौऱ्याच्या निमित्त आज या ठिकाणी आपल्याशी संवाद करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या सोबत भारी बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, भारतीय बौद्ध महासभेचे योगी बोर्डेकर, विभोज सभेचे निकाळजे सर, आता या ठिकाणी सर्व मनोगत आपण ऐकलेलं आहे. परंतु खरोखर जी परिस्थिती आता देशामध्ये आणि राज्यामध्ये जी आलेली आहे त्या परिस्थितीवर आपण विचार केला पाहिजे की आपण आजपर्यंत कसं जगलो. आपल्याला आरक्षणामुळं नोकऱ्या मिळाल्या, आपण शिकलो, वकील झालो, इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, शिक्षक झालो, प्राध्यापक झालो. हे सर्व जे काही मिळालं आपल्याला या देशाच्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला संविधान दिलं त्या संविधानामुळं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळे आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि आज कुठं पत्राचे घर आता स्लॅबचे होत आहे. माझ्या समाजातला एखादा व्यक्ती मोठा अधिकारी होत आहे आणि हेच बघून इथल्या मनोवादी जातीवादी लोकांच्या पोटामध्ये पोट उठलं आहे. आणि त्यांनी म्हणून हे जे काही वैभव प्राप्त आम्हाला झालेलं आहे त्या आरक्षणामुळे असं झालेलं आहे असं त्यांचा भ्रम आहे. आणि जी मेहनत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे, जो संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळं आज तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी बोलू शकतो. या ठिकाणी नोकरीला जे लोक लागले ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं, जी लोक आज मोठी झाली चांगल्या अवधीवर गेलेली आहे ती फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे गेलेली आहे. आणि म्हणून इथले जे जातीवादी लोक आहे, जे RSSचे आहे, BJPचे आहे, आणि आपण नेहमी RSS आणि BJPला नाव ठेवलं पाहिजे. परंतु जे RSS आणि BJP मध्ये मनोवादी लोक आहे ते लोक काँग्रेसमध्ये नाहीये का? ते लोक राष्ट्रवादी मध्ये नाहीये का? अहो, जे लोक BJP आणि RSS मध्ये आहे, जे आपल्याला विरोध करतात तेच लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेमध्ये सुद्धा आहे. आणि ते लोक सुद्धा आपल्याला या ठिकाणी विरोध करत आलेले आहे. आता आयुष्य त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करण्यामध्ये घालवलं. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना अख्खं आयुष्य काँग्रेसनं टॉर्चर करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. अहो, बाबासाहेब आंबेडकराला एक भंडाऱ्यातून आणि एकदा मुंबईतून इलेक्शन मध्ये कोणी बाळलं? त्यावेळेस BJP होती का? तर त्यावेळेस BJP नव्हती, त्यावेळेस काँग्रेस होती. आणि या दोन्ही वेळेस बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काम या काँग्रेसनं केलेलं आहे. आणि काँग्रेस आधीपासून जातीवादी आहे, आपल्या सगळ्याला माहिती आहे. बाबासाहेब आंबेडकर एक वेळेस असे म्हणाले की काँग्रेस हे जळतं घर आहे म्हणून. आणि आपण हा विचार केला पाहिजे. आपण जी बाबासाहेबांची जी मेहनत आहे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या कष्टाने आपल्याला हे सगळं वैभव प्राप्त करून दिलं आणि ते वैभव मिळवल्याच्या नंतर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टाला, बाबासाहेब आंबेडकरांच्या मेहनतीला आपण विसरत चाललोय.
ज्या काँग्रेसनी बाबासाहेबाला त्रास दिला, बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जागा दिली नाही. कोणाचं सरकार होतं केंद्रामध्ये? काँग्रेसचं सरकार. काँग्रेस दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये आणण्यात आलं, दादरला. तिथल्या असणाऱ्या महापौरांनी, जो काँग्रेसचा महापौर होता, त्या काँग्रेसच्या महापौरांनी बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीला, बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या क्षणापर्यंत विरोध केला. त्यावेळेस बीजेपी नव्हती, काँग्रेस होती. लक्षात घ्या, ही जी महाविकास आघाडी आहे ही आपल्यासाठी कधी उभी राहणार नाही. ज्या ज्या वेळेस आमच्यावर अन्याय अत्याचार झाला त्या वेळेस कधी कोणता आरक्षणातला निवडून आलेला आमदार आमच्यासाठी बोलला नाही. आरक्षणातला लोकसभेतला कोणी एखादा खासदार लोकसभेमध्ये बोलला नाही. आणि ज्या ज्या वेळेस संघर्ष होतो, ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार होता, आमच्या भगिनीवर अन्याय अत्याचार होता, कैलांची घडली, कोणी आलं आमच्यासाठी? कोणी आमच्यासाठी आलं नाही. आणि भीमा कोरेगाव घडला तरी सुद्धा आमच्यासाठी कोणी आलं नाही. शेवटी आमच्यासाठी कोणी उभं राहिलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहे. गोष्ट लक्षात घ्या. आपण किती केलं तर आपल्या बौद्ध समाज इतका मागासवर्गीय समाज आहे, आपण आपले आहे. आणि ज्या बाबासाहेबांना आम्हाला जे वैभव प्राप्त करून दिलं, तर आपण हा विचार केला पाहिजे, जे वैभव जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्यामध्ये आणि त्या बीजेपी मनोवादीच्या जातीवादी शक्तीच्या मध्ये जर कोणी उभा असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर ढाल बनवून उभे आहेत. हे आपण लक्षात घ्या. कारण 2019 ला 42.5 लाख मतदान पडलं आपल्याला. आणि मग काँग्रेसच्या शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या पोटामध्ये दुखायला लागलं की प्रकाश आंबेडकर चळवळ, आंबेडकर समाजाचे लोक 7.5% मतदान त्यांनी घेतलं. आज 7.5% मतदान घेतलं. 2024 ला ते या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणतील. या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त उमेदवार निवडून पाठवतील. आपण काय करणार? आणि म्हणून त्यांनी 2019 पासून प्लॅन केला. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बाबासाहेब असे म्हटले होते की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. तर ह्या प्लॅनिंग मध्ये त्यांनी समाजातल्या शिकलेल्या, जे स्वतःला साहित्यिक विचारवंत म्हणतात, या लोकांना मध्यस्थी टाकलं आणि त्या लोकांना मेसेज फॉरवर्ड करायला लावले. त्या लोकांना सांगायला लावलं की बाळासाहेब आंबेडकर ही बीजेपीची बी टीम आहे. अरे, वंचित बहुजन आघाडी बीजेपीची बी टीम आहे. अरे, नाना पटोले 2014 ला जो काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे, 2014 ला तो भाजपाच्या तिकिटावर निवडून आला. 2017 ला काँग्रेसमध्ये गेला. आणि ज्या वेळेस विधान परिषदचे इलेक्शन झाले, राज्यसभेचे इलेक्शन झाले, त्या इलेक्शन मध्ये 14 15 काँग्रेसचे आमदार फुटले आणि त्यांनी सरळ मदत बीजेपीला केली. आणि बीजेपीला मदत केल्याच्या नंतर सुद्धा बीजेपीची टीम कोण? तर बाळासाहेब, वंचित बहुजन आघाडी. अरे, ज्या शरद पवार, जे सेक्युलर स्वतःला म्हणतात, ज्या शरद पवारांनी त्यांचा पुतण्या तिकडे पाठवला सकाळी 6 वाजता बीजेपी सोबत शपथविधी घ्यायला, आणि तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे. अरे, ज्या शरद पवारांनी, मी ज्या औरंगाबाद मधून येतो, त्या औरंगाबाद मध्ये नामांतराचा 17 वर्षाचा संघर्ष, जी 17 वर्षाची जी लढाई आहे आमची, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आम्ही लढलो, 17 वर्ष त्या ठिकाणी लढलो. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं? शरद पवार होते. त्यावेळेस आमच्या माया बहिणीवर अत्याचार केले, आमच्या घरात जाळण्यात आले, आमच्या कितीतरी भावांनी जीव दिला, शहीद झाले. त्यावेळेस मुख्यमंत्री शरद पवार होते. विसरू नका तुम्ही. कारण यांच्या मनामध्ये
आपल्या विषयी जातीवाद कुटुंब भरलेला आहे. आणि ज्या शरद पवारांनी हे खेळ केला त्यांनी नामांतर तर केलं नाही, त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यायला पाहिजे नव्हतं विद्यापीठ, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव विस्तार त्या विद्यापीठाचं केलं. आणि जी शिवसेना 25-30 वर्ष बीजेपी सोबत हिंदुत्व वाढवण्याचं काम त्यांनी या महाराष्ट्रात देशामध्ये केलं, कितीतरी जातीय दंगली घडवल्या, कितीतरी दलितांवर बहुजनांवर अन्याय अत्याचार केला, त्या शिवसेनानी काल आली आणि ती सेक्युलर झाली. आणि जी वंचित बहुजन आघाडी जे बाळासाहेब आंबेडकर 84 मधून काम करता, 84 पासून काँग्रेस बाळासाहेबांच्या पाठीमागे लागलेली आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजाचा हस्तक म्हणत होते तसंच बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा बीजेपीची बी टीम म्हणण्याचं काम या ठिकाणी ते करत आहे. अरे बाळासाहेब आंबेडकर जर बी टीम असते तर बाळासाहेब आंबेडकरांची एकच बहीण आहे, रमाताई तेलतुंबडे, आणि त्यांच्या मिस्टरांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकण्यात आलं. अरे बीजेपी संघ संबंध असते तर त्यांच्या मेवण्याला, त्यांच्या दाजीला, त्यांच्या जवयाला त्यांनी लगेच सोडून घेतलं असतं. 2.5 वर्ष त्यांना जेल काटावं लागली नसती. बाळासाहेब आंबेडकरांचं अकोल्याचं घर आपण बघितलं का? आपण बाळासाहेब आंबेडकरांचं एक वेळेस अकोल्याचं घर जाऊन बघा. जी लोड शेडिंगचं ते घर आहे त्याच्यावरती हिरवे पत्र टाकलेले पहिल्या माळ्यावर. बाळासाहेब आंबेडकर तिथे राहतात. पुण्यामध्ये पाटील हेरिटेज मध्ये पूर्ण बिल्डिंग नाहीये, एखादा बंगला नाहीये, तर फक्त 52 क्रमांकाचा एक फ्लॅट त्यांचा आहे. आपण जाऊन बघा, राजगृहावर सुद्धा एकच फ्लोर त्यांचा आहे, जो बी तो फ्लोर बाळासाहेब आंबेडकरांनी पीपल ट्रस्ट कुल 37,000 रुपयामध्ये खरेदी केलेला आहे. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी काय ठेवलं नाही? समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व दिलेलं आहे. आणि समाज जर त्यांना वाऱ्यावर सोडत असेल तर आपण विचार केला पाहिजे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या लेकरासाठी काही ठेवलं नाही. जर रमाई जर बाबासाहेबाला म्हणाली असती मला माहिती नाहीये, तुम्ही फक्त भैयासाहेबांचा विचार करा, माझ्या फॅमिलीचा विचार करा, या समाजाचा बाबासाहेब आंबेडकरांकडून विचार झाला नसता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी फॅमिलीचा विचार केला नाही, आधी समाजाचा विचार केला. आणि समाजात ज्या बाबासाहेबांच्या नातवाला त्या ठिकाणी बोलवू लागले. सगळ्यात आधी जर काँग्रेसला कोणी पत्र दिलं असेल, आम्ही युती करण्यासाठी तयार आहे. 3 महिने आधी सगळ्यात आधी बाळासाहेब आंबेडकरांनी पत्र दिलं होतं काँग्रेसला की आम्ही आघाडीमध्ये येण्यासाठी तयार आहे. त्या पत्राच्या नंतर आणखी 6 पत्र दिली. त्यानंतर आघाडीची एक बैठक चालू असताना आपल्या पक्षाचा एक नेता त्या ठिकाणी पाठवण्यात आला. त्यांचं नाव प्राध्यापक खुंडकर आहे. ते गेल्याच्या नंतर त्यांनी अशा प्रकारची वागणूक दिली. मीटिंग आतमध्ये चालू असताना त्यांना बाहेर बसवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि इकडे संजय राऊत खोटं बोलू लागले, मीडियावर येऊन सांगू लागले की आम्ही 5 सीट, आम्ही 6 सीट देतो, पण एकाही सीटचं त्यांनी नाव सांगितलं नाही. आपण लक्षात घ्या, या राजकारणामधल्या ज्या फेरा असतात त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपल्याकडे मोबाईल आला, आपण मेसेज बघतो, आपण व्हिडिओ बघतो, पण आपण त्याचा विचार करत नाही, त्याची चिकित्सा आपण करत नाही. आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. अरे आज आपल्यावर मोठं संकट आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला वर्गीकरणाचा, अरे वर्गीकरणाचा आणि क्रिमिनलचा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यासाठी काँग्रेसनं, महाविकास आघाडीनं आवाज उचलला नाही. त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आवाज उचलला. ते वर्गीकरणाच्या विरोधात उभे राहिले. परंतु हे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार कोणी उभे राहिले नाही. म्हणून मला सांगायचंय तुम्हाला, तुम्ही माझे भाऊ, माझे बहिणी, या ठिकाणी माझी आई आहे. आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो
की हे लोक आमच्यामध्ये जो आमचा समाज वरती आमचा ग्राफ वरती चालला होता त्या ग्राफला खाली ओढण्यामध्ये यशस्वी झाले आणि त्याच्यामध्ये एक खाली ओढण्यासाठी जर कोणी असेल तर आपल्या समाजातले काही दलाल त्यांनी या ठिकाणी पेरलेले आहे. त्या दलालांना तुम्ही प्रश्न विचारा तर तुम्ही असे का वागले म्हणून. त्यांना आपल्या विहारामध्ये येऊ देऊ नका. जे इकडे एक बोलायचं समाजाच्या विरुद्ध काम करायचं ही भूमिका घेणाऱ्या लोकांना तुम्ही तिथं थांबवा, त्याला चहा विचारा. आपण सर्व सुशिक्षित आहात. या वर्गीकरणाच्या संदर्भात जर आज आपण लढलो नाही, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, रिव्ह्यू पिटिशन, सुप्रीम कोर्टाने ते काल फेटाळलेला आहे. हा संघर्ष मोठा होणार आहे. या संघर्षामध्ये आपल्याला लढावं लागेल. उद्याच्या माझ्या लेकराला नोकऱ्यासाठी आपण बघा, शिक्षणाचं आरक्षण या ठिकाणी झालेलं नाही, शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. बाजारीकरण शिक्षणाच्या स्कॉलरशिपा किती दिवसापासून बंद आहे. नोकऱ्यामध्ये आरक्षणामधून नोकऱ्या मिळत नाहीये. खाजगीकरण कोणी आणलं? हे खाजगीकरण काँग्रेसने आणलं. मनमोहन सिंगाच्या काळामध्ये खाजगीकरण आलं, तरीही आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीमागे चाललो. आपण विचार करा. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण एक वेळेस विचार करा. बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभा राहा आणि परत एकदा या महाराष्ट्रामध्ये दाखवून द्या की हा समाज एकदा कधी बिछडला तर कोणाचा पापाला ऐकत नाही. मी ज्या औरंगाबाद मधून येतो त्या औरंगाबाद मध्ये आज मोर्चा होता. एक ऐतिहासिक लेणी आहे आणि त्या लेणीच्या खाली एक धम्म भूमी आहे. आज तुम्ही सोशल मीडियावर मोर्चा बघा केवढा आहे. परंतु मी त्यांना सांगितलंय की मला माझ्या बहिणीला, माझ्या भावाला, माझ्या आईला संवाद करायचा आहे, त्यांच्याशी चर्चा करायची आहे. मी त्या मोर्चाला जाऊ शकलो नाही आणि मी तुम्हाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलोय. तुम्हाला परत एकदा मी विनंती करतो की आपण विचार करा. या दलालापासून सावध राहा. जो समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करतोय त्याच्यापासून सावध राहा. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर तारीख बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन. धन्यवाद. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न या भारत मातेचे मुकुटमणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व क्रांतिकारी विचाराच्या महापुरुषाला तिरुवार वंदन करतो. आज या पवित्र विहाराच्या प्रांगणामध्ये आलेले सर्व समाज बांधव, माझ्या माता भगिनी, माझी वडीलधारी मंडळी यांना मानाचा, सन्मानाचा सगळ्यांना जय भीम करतो. बौद्ध समाज संवाद दौरा हा कशासाठी, याची आवश्यकता का पडली, काय कारण आहे, समाजामध्ये फूट पाडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम जे सुरू झालेलं आहे आणि त्याला काही आमचे विचारवंत साहित्यिक जे बळी पडलेले आहेत, जे इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया याचा माध्यमाचा वापर करून लोकांमध्ये विष कालवण्याचं काम करू राहिले. लोकांचे मनामध्ये क्लेश, द्वेष पसरवण्याचं काम करू राहिले. त्याच्यासाठी बौद्ध संवाद हा दौरा केलेला. माझ्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, संस्कार प्रमुख युजी बोराडे सर, वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय प्रवक्ता, युवा आघाडीचे महासचिव राजेंद्रजी पातोळे साहेब, ज्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. आमचे महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य भीम योद्धा अमितजी भुईगळ, ज्यांनी अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं. मनोजी निकाळजे, आमचे आदरणीय काका श्रीने खूप सुंदर विषय मांडला पंजाबरावांचा, मला पटलं भेटला. खरं इतिहास आहे तो हा. वंचित बहुजन आघाडीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दुपारे साहेब, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष, सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सन्मान्य पदाधिकारी, युवक आघाडीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि माझ्या बांधवांनो,
दौरा काढण्याचं एकमेव कारण आहे की निवडणूक आल्या की हे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना सगळे मिळून आंबेडकर चळवळ कशी नेस्तनाबूत होईल हेच काम करतात. कोणी उपोषणाला बसते, कोणी ही यात्रा काढते, कोणी ती यात्रा काढते, कोणी ती यात्रा काढते आणि लोकांचे मन खराब करून टाकते. मला एक पुरावा द्या तुम्ही की जितके काही आरोप केलेले आहेत बाळासाहेब आंबेडकरांवर, एक पुरावा द्या आणि तो सिद्ध केलेला पुरावा द्या. आरोप तर पुष्कळ करणं सोपं आहे, पण सिद्ध कोणी माहीतचा लाल करू शकत नाही. 42 वर्षापासून मी साहेबांसोबत काम करतो. एकही भ्रष्टाचाराचा डाग बाळासाहेब आंबेडकरांवर नाही. कुठलंही करप्शन अजिबात नाही. म्हणून ते कुणाच्या बापाला घाबरत नाही. की अमित शहा असो, की नरेंद्र मोदी असो, की RSS असो, की मोहन भागवत असो, ते एकदम सरळ अटॅक करतात. की त्यांना माहित आहे की माझ्यावर जबाबदारी आहे या समाजाचं रक्षण करण्याची, माझ्यावर जबाबदारी आहे या समाजाचं आरक्षण वाचवण्याची. आणि त्याचबरोबर जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली ते संविधान वाचवण्याची आणि ह्या तिन्ही गोष्टी वाचवण्याची क्षमता निस्वार्थ भावनेनं जर कोणी करत असेल तर फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर करतात. दुसरा नेता मला महाराष्ट्रात दिसत नाही. आता इतकं प्रामाणिकपणे काम करून हे बघा, मला माहित आहे इथं सगळे विचारवंत लोक आहेत, वाचन करणारी मंडळी आहे, वेल एज्युकेटेड मंडळी आहे. पण वेळोवेळी निवडणूक आले की बाळासाहेब आंबेडकरांवर, त्यांच्या घराण्यावर टीका करणे. बाळासाहेबांनी कधीही सत्ता आणि संपत्तीचं राजकारण केलंच नाही. सत्तेला ठोकर मारणारा आणि स्वाभिमानानं स्वतः आणि कार्यकर्त्यांना जगवणारा नेता मी पाहिलेला आहे. आणि तुम्ही त्या स्वाभिमानी नेत्यांचे कार्यकर्ते आहात, त्या विचाराशी तुम्ही जुळलेले आहात. बाळासाहेब म्हणतात की मी चळवळीला लाचार होऊ देणार नाही. मी माझ्या एका मंत्रिपदासाठी, एका खासदारकीसाठी मी आंबेडकर चळवळ संपणार नाही. मी जर आय विटनेस आहो. राष्ट्रपतीची ऑफर आली बाळासाहेब आंबेडकरांना, राष्ट्रपती व्हा म्हणते भाजप करून. बाळासाहेब म्हणे मला भाजपा करणं काहीच नको, पण तुम्ही मला दारापुढे आल्यामध्ये बोलणं सांगितलं, तुमचा मी आभारी आहो. तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही आदिवासी समाजाला द्या. हे बाळासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत. ते का आठवल्यात का? आठवले सत्तेसाठी कुठे पाठवले? हे कवाडे आहेत का? काही विचारधारा आणि काहीच नाही हो. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी चाकोरी आहे, जो मार्ग आहे, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे एकमेव नेते या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये बाळासाहेब आंबेडकर आहे. त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. ते म्हटलं मला सत्ता नको, संपत्ती नको. मी त्या दिवशी अब्जोपती झालो ज्या दिवशी माझा जन्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये झाला. मला काही नको. हो, ज्यांच्याकडे स्वतःची 4 व्हीलर नाही आहे ते सगळं गुगलवर आहे, हे सगळं वेबसाईटवर आहे, सगळं बघा तुम्ही. अकोला लोकसभा मतदारसंघाचा जो प्रतिनिधी पत्र दिलं ना, त्याच्यामध्ये सगळं आहे. त्यांच्या प्रॉपर्टीचं काय काय आहे, त्यांचं आहे, पत्नीचं आहे, मुलाचं आहे, सगळं काही आहे. त्यांची राहणीमानी बघा तुम्ही. हो, माणसाकडे पैसा आला, संपत्ती आली की माणूस या जगामधल्या सुख चैनीच्या वस्तू घेतो. मोठा बंगला, मोठं घर, मोठी गाडी, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड चप्पल. खरं की खोटं आहे की नाही? हे सगळ्यांना लागू आहे. माझ्या आईला, माझ्या बहिणीला सोन्याचे दागिने, ब्रँडेड साड्या, हे सगळं माणूस करतो. तुम्ही अंजली ताईला भेटा, त्यांचं राहणीमान पहा. बाळासाहेबाला भेटा, जवळून पहा. सुजात आंबेडकरला भेटा, जवळून पहा. एकदम साधी राहणीमान आहे, उच्च विचार आहेत. वयाच्या 75व्या वर्षी बायपास झालेले आमचे बाळासाहेब आंबेडकर हे समाजाच्या रक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून राहिले. ते महिन्यातून 25-26 दिवस दौरा करतात.
स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. अनेक वेळा चणे गुळ फुटाणे खाऊन प्रवास करतात. कधी कधी वडापाव खातात. हो, त्यांनी जर ठरवलं तर ते या देशाचे राजे आहेत. आंबेडकर नाव आहे, सगळं त्यांना उपलब्ध होते. पण ते म्हणे मी माझ्या जीवनामध्ये कुठलाही कलंक लागू देणार नाही. कार्यकर्त्यांनी खूप बोललं, चल युती करा, युती करा, हे करा, ते करा. ते म्हणे ज्याला सत्ता पाहिजे आणि सत्तेतून संपत्ती कमावायची आहे ते चालते वा. मी माझं झाड हे खडकावर लावलेलं आहे, याचं पालन पोषण करा, संरक्षण करा. जेव्हा हे मोठं होईल तर त्याला गोड फळ लागतील, अकोला पॅटर्न सारखे. लाचारीची सत्ता नको. आणि बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांना, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. हा बाळासाहेब आंबेडकरांचा स्वभाव आहे. लोक विषारी प्रचार पेरतात. बाळासाहेब आंबेडकरांच्या उंचीचा नेता सध्या देशामध्ये नाहीच आहे बरं काय. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की आता मी घरी बसतो, आमच्या समाजाचा चळवळीचा वालीच कोणी नाही राहा आणि कुणीच नाहीये. प्रत्येक माणूस मॅनेज होतो. प्रत्येकाने घोटाळे केलेले आहे. सीबीआयची धाक, ईडीची धाक, ईडीची नोटीस. पण बाळासाहेब आंबेडकरांच्या कॉल रेकॉर्ड करतात, सगळ्या चौकशा करतात, बँक खाते सगळं बघतात. पण एकही पुरावा इतक्या वर्षामध्ये 83 पासून एक पुरावाही काँग्रेस राष्ट्रवादी हे जमा करू शकले नाही आणि मीडिया समोर दाखवू शकले नाही. यांनी स्वीकारलं पाहिजे. आम्ही जर स्वीकारणार नाही तर हे मनुवादी RSS आणि काँग्रेसवाले यांनी बाबासाहेबांचा खूप छळ केला. हो, त्याच पद्धतीचा छळ हे बाळासाहेब आंबेडकरांचा करू राहिले. म्हणून संवाद यात्रा काढावी लागली. घराघरात जाऊन सांगा. यांच्यावर आमचे सगळ्यांचे नंबर आहेत. जो विरोध करतो, जो विष पेरतो, त्याला तिथं थांबवा. थांब म्हणा एक मिनिट, मी राजेंद्र भाऊला फोन करतो, त्यांच्याशी बोलून घेतो. प्रत्येकाचं उत्तर तयार आहे, पण संवाद झाला पाहिजे, डायलॉग डिलिव्हरी झाली पाहिजे. आम्ही तर डायलॉग करणार नाही, बोलणार नाही. फक्त व्हॉट्सअपचा आलेला मेसेज बघायचा, समोर फॉरवर्ड करून टाकायचा. हे सगळे विचारवंत मंडळी इथे आलेले आहे. तुमच्या मनामध्ये जे जे खदखद असेल, जे काही प्रश्न असतील, ज्या वेदना असतील, त्या सर्व वेदनेशी नातं जोडण्यासाठी हा बौद्ध समाज संवाद दौरा. म्हणून आपण सगळे प्रश्न इथं मांडा, त्यात आम्ही सगळ्यांचं उत्तर देऊ. तोपर्यंत आम्ही या पवित्र विहाराच्या बाहेर पाय ठेवून आहोत. सगळ्यांना माना सन्मानाचा जयभीम करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की शेवटचा घास आणि शेवटचा श्वास हा आम्ही आंबेडकर घराण्यासोबतच आमचा गेला पाहिजे. घराणेशाही. तो नेहरूजी, इंदिराजी, राजीवजी, सोनियाजी, राहुलजी, प्रियंकाजी, हे घराणेशाही नाही का? ही घराणेशाही नाही का? सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, ही घराणेशाही नाही? त्यांचं लोक सहन करतात. आदित्य ठाकरे, उद्धव ते सहन करतात, पण आंबेडकर घराण्याचं सहन करत नाही आणि आपले विचारवंत विरोध करतात. हे खूप काही आहे. तुम्ही विचारवंत, माझी सगळ्यांना हातून विनंती आहे की आपण आपल्याकडे पॉइंट आलेला आहे, काही प्रश्न मांडा, त्याचे राजेंद्र भाऊ व्यवस्थित उत्तर देतील. धन्यवाद. त्यानंतर आपण सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित
जो बौद्ध समाज बांधव असेल त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल त्या प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते उपस्थित आहेत तिथे उभे राहून त्यांनी तो मंचावर उपस्थित पक्षाचे युवा महासचिव सन्माननीय राजेंद्र पाटोळे आणि त्यांच्यासोबत आलेले भाजपचे प्रदेश अध्यक्ष सोनवणे साहेब हे सर्व त्या प्रश्नाची उकल करतील तर आपल्या मनामध्ये जो काही प्रश्न असेल तो प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी उभं व्हावं हात वरती करावं आम्ही तिथे येऊन त्यांच्याशी संवाद साधतो. प्रश्न विचारला सगळ्याचं समाधान झालं समाधानी सगळे समाधानी लोक आहे का इकडं. सर्वांना जय हिंद. साहेब मी कामठी तालुक्यामध्ये महासचिव या पदावर आहे. मला एक प्रश्न आहे की सर्व बौद्ध जनता म्हणते आंबेडकर जनता म्हणते की तुम्ही सर्व एकीकरण करावा तुम्ही काँग्रेससोबत एकीकरण का करत नाही त्याचं काही उत्तर दिलं तर एकीकरण म्हणजे आघाडी एकत्र येऊन लढावं अशी इथल्या जनतेची याच्या बौद्ध समाजाला वाटते नाही. हा प्रश्न सातत्याने महाराष्ट्रभर विचारला जातो. समूहामध्ये असं पेरलं जाते की बाळासाहेब आंबेडकर कोणाशीच आघाडी करत नाही आणि ती आघाडी करत नाही म्हणून भाजप निवडून येते. बाळासाहेब आंबेडकरांनी दोनदा आघाडी केली. 2019ला MIM बरोबर केली होती. MIMचा एक खासदार आम्ही औरंगाबादमध्ये निवडून आणला पण त्याच MIMनी अकोल्यामध्ये बाळासाहेबांना मतं दिली नाही. बाळासाहेब सोलापूरमध्ये उभे होते त्यांना सोलापूरमध्ये मतं मिळाली. आता 2024ला लोकसभेची निवडणूक सुरू होण्यापूर्वी जेव्हा ह्या सगळ्या चर्चा सुरू होती त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांवरती असंच प्रेशर समाजाच्या वतीने होतं की यावेळी तरी आपल्याला संविधान वाचवण्यासाठी यावेळी तरी आपल्याला मोदीला थांबवण्यासाठी कुठल्या तरी एका राजकीय पक्षाबरोबर जाणं गरजेचं आहे. काँग्रेस आम्हाला रिस्पॉन्ड करत नव्हती आणि म्हणून पहिली जी आघाडी झाली ती शिवसेनेबरोबर झाली ज्या शिवसेनेशी आमचे विचार जुळत नाही. समाजाला वाटत होतं की बाळासाहेब आंबेडकरांनी आघाडी करून निवडणुका लढल्या पाहिजे लोकसभेला सामोरे गेलं पाहिजे. आम्ही तो प्रयत्न केला परंतु ज्या शिवसेनेबरोबर आम्ही आघाडी केली होती ती शिवसेना जी आमचा मित्रपक्ष होती ती महाविकास आघाडीचा घटक होती आणि महाविकास आघाडीला 7 पत्र पक्षाच्या वतीने गेली परंतु शिवसेनेने पुढाकार घेऊन आमचा समावेश महाविकास आघाडीमध्ये करणे गरजेचं होतं ते काही त्यांनी केलं नाही. उलट संजय राऊत सातत्याने माध्यमांपुढे खोटं बोलत होते. कधी 7 जागा सांगत होते कधी 5 जागा म्हणत होते कधी 3 जागांचा प्रस्ताव दिल्याचं सांगत होते परंतु हे 3, 7, 5 जागा हे कुठले मतदारसंघ आम्ही लढणार होतो याचा खुलासा त्यांनी अद्याप केला नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाचं ट्विटर हँडल काढा त्यांचे पेजेस काढा त्यावर तुम्हाला अधिकृतपणे दिलेल्या प्रस्तावाची किंवा मतदारसंघाची यादी दिसत नाही. आणि म्हणून हे जे काही समाजात पेरलं जाते की वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आघाडी करत नाहीत तर हे साफ खोट आहे. 2दा आघाडी केली आम्ही आणि ती अशा पक्षांबरोबर केली की ज्याची आमची विचारधारा जुळत नाही परंतु तरी सुद्धा जे काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या ज्या समाजाच्या भावना होत्या त्याला अनुसरून ही आघाडी आम्ही केली होती. महाविकास आघाडीलाच आम्ही नको असल्यामुळे त्यांनी आघाडीत घेतलं नाही.